सामना सुरू होतोय बजरंग ब्लास्टर्स मानिवली आणि त्यांच्या विरोधात ओमसाई पुणे या दोन टीमच्या दरम्यान बॅटल। बजरंग ब्लास्टर्स मानिवलीनं टॉस जिंकला। पहिल्या डावामध्ये ते क्षेत्ररक्षण करतात तर फलंदाजी करताना संघ आपल्याला दिसेल तोरतातच ओमसाई पुणे। सलामीवीर तिलक लिहे तिलक मुरबाडे आणि त्यांच्यासोबत चंदू बांगर हे दोन सलामीवीर मैदानामध्ये दाखल झालेले आहेत। मागच्या सामन्यात विशाल 20 चेंडूचा सामना केला, 6 चेंडूचा 7 षटकार, त्याचबरोबर चौकार 7 आपण त्यांच्या इनिंग मध्ये पाहिले। टोटल 69 धावा त्यांनी बनवल्या आणि वैयक्तिक धावसंख्येचा विक्रम, पहिल्या विकेटसाठी पार्टनरशिपचा विक्रम, सगळे विक्रम मोडीत काढले जे बजरंग वडवलीनं। दरम्यानच्या कालावधीत चौथ्या सामन्याला सुरुवात। पहिला बॉल शॉर्ट ऑफ लेन, त्यावरती फक्त दिशा दिली। गोलंदाजाच्या गतीचा पुरेपूर वापर, बॉल करतोय लॉंग स्टॉप, लॉंग लेग रिजनच्या दिशेनं, सीमारेषेची सफर, चौकार। . 12:46 ला पहिला बॉल पडला, लक्ष सुद्धा फुल लेंथ अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न करत होते। लाऊड अपील झालेली आहे, मात्र चेंडू बॅटचा संपर्क झाला नाही। अदरवाईज चित्र समीकरण चेंडूवरती वेगळं असतं। डॉट बॉलची सांगता होताना पाहायला मिळेल भारताचा शरीरयष्टी गोलंदाज अनिलची, जो सध्या पावर मध्ये फ्रंटलाईन बॉलर म्हणून सध्या कार्यभार सांभाळतो। क्षेत्ररक्षण करणाऱ्या बजरंग ब्लास्टर्स मानिवली क्रिकेट संघाचा चंदू सायकरेला डावखुरात असे आक्रमक फलंदाज सध्या आपल्याला पाहायला मिळतात। ओमसाई पुणे त्यांच्या विरोधात बजरंग ब्लास्टर्स मानिवली असा सामना सध्या सुरू आहे। अक्रॉस द लाईन्स स्क्वेअर लेगच्या दिशेने केलेला हा हुकचा फटका, अप्रतिम फटका, वेगवान फटका, चौकार। धावसंख्या सध्या पोहोचलेली आपण बघत आहोत। आतापर्यंत 8 धावा दाखल करू दे। आज स्पर्धेमध्ये धावा आणि धावा होताना पाहायला मिळतात। प्रत्येक सामना हाय स्कोरिंग होतो। लो फुल टॉस बॉल अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, बारच्या टूनला चेंडू स्पर्श झालेला आहे। बॅटकडे कटाक्ष देखील टाकलेला फलंदाज चंदू बांगरनं। निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळेल डॉट बॉलची समाप्ती। धावसंख्या सध्या आपण बघत आहोत स्थिरावलेली, अवघ्या 8 धावा दाखल करू, स्टील 2 टू गो। बॉल मागे चालला बॅकअप साठी, शॉर्ट बॅकवर्ड स्कोर लेगचे क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत। बॉल थोडा डायबर्ड झालेला आहे, चेंडूने अधिकच वळण घेतलं, त्याच कारणासह क्षेत्ररक्षणाची देखील थोडी तारंबळ उडाली होती, मात्र ऍडजस्टमेंट त्याला करावी लागली। एक धावसंख्या सिंगलच्या मदतीने आपण बघत आहोत सध्या पोहोचली आहे ती आतापर्यंत 9 ऑन बोर्ड, 9 धावा दाखल करते। सावंत अॅग्रो सर्व्हिसेसचे सर्वेसर्वा सचिनजी सावंत यांचं आर्थिक सहकार्य या स्पर्धेसाठी आपल्याला लाभले, त्यांचे आपण आभार व्यक्त करूयात आमच्या मॅनेजमेंट कमिटीच्या वतीनं। नऊ धावा दाखल करते, स्टील 1 टू गो। लाऊड अपील आहे, मात्र पंचांचा वाईटचा सिग्नल आलाय। दबाव तंत्राचा वापर करण्याचा प्रयत्न मात्र रमाकांत पवार सर एमसीएस चे नामवंत पंच आहेत, स्वतः एक चांगले क्रिकेटर होते। एक काल विथ द बॅट विथ द बॉल त्यांनी गाजवलाय आणि आता क्रिकेटची असणारी आपली आवड, क्रिकेटची सेवा कशी करता येईल त्यासाठी पंचांची नेहमीच पारदर्शक भूमिका मोठ्या स्पर्धांमध्ये ते पार पाडत असतात। बागफुटर आले, कव्हरच्या डोक्यावरून खेळतायत, गॅप शॉट सिलेक्शन, एक्स्ट्रा कव्हर सीमारेषा फोडून बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे, तिलकची दमदार सुरुवात, बॉल सीमा पार, 4, चौकार। पहिलं षटक संपलं, 14 धावा दाखल करते। सुरुवात जबरदस्त झाली ओमसाई पुणे क्रिकेट संघाची। येणाऱ्या कालावधीत या टीमच्या वतीनं 9 ते 12 जानेवारी या कालावधीत महाविकास आघाडी चषकाचं दुसरं पर्व आपल्याला एन्जॉय करता येईल।
8 ते 12 जानेवारी या कालावधीत ती स्पर्धा असेल. जे स्पर्धा इंटरेस्टेड असतील त्या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी त्यांनी लगेचच मॅनेजमेंट कमिटीशी संपर्क साधा. ऑलरेडी ऍड सर्वांपर्यंत पोहोचलेली आहे. आता सोशल मीडिया फार ऍक्टिव्ह आहे. क्षणात काय घडलं की ते इतकं व्हायरल होतं, इतकं पसरतं की अधिकशी एकमेकापासून कुठलीही गोष्ट तुम्ही लपवू शकत नाही. इंटरेस्टेड असाल तर त्या स्पर्धेमध्ये देखील आपण सहभाग नोंदवा. षटक दुसरं सुरू होतं. निलेश गोरले गोलंदाजी करता. जिनियन ऑलराऊंडर आहेत बजरंग ब्लास्टर मानिवलीचे. लेफ्ट हँडर चंदू सध्या खेळतो स्टॅकरीला, त्याची सोबत टिलक देतोय. पहिला बॉल अक्रॉस बॅट पूल करण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटचा व्यवस्थित संपर्क नाही. थोडे फंबल झाले 30 या सर्कल मध्ये मिड विकेटचा फिल्डर. त्याच कारणासह आपण बघत आहोत सहजरित्या एक धाव पूर्ण करण्यात आलेली आहे. सिंगल धाब्याच्या सहाय्याने धावसंख्या पोहोचली आहे ती सध्या 15 या आकड्यावरती. 15 ऑन बोर्ड विदाउट लॉस. शफलाग्रासून हुक करण्याचा प्रयत्न. मिस्टामिंग झेलची संधी आणि त्या संधीचं सोनं. पहिला धक्का बसतोय होम साइड ठुनेला. तिलक माघारी परततायत. 15 ला पहिला धक्का, पहिला आदरा. सलामीवीर तिलक बॅक टू द पॅव्हिलियन. बजरंग ब्लास्टर्स मानिवली टीम साठी सुभाष दादा पवार तथा जनार्दन दादा पवार यांच्या वतीनं टी शर्ट सौजन्य आम्हाला लाभलंय. तर उमसाई पुणे टीम साठी अजयजी मुरबाडे आणि रामदादा पष्टे यांच्या वतीनं टी शर्ट सौजन्य आम्हाला लाभलेलं आहे. दोनही आमच्या सौजन्यदात्यांच्या आयोजन समितीच्या वतीनं आम्ही आभार व्यक्त करत आहोत. अभि मुरबाडे यांच्या प्रत्येक षटकारासाठी चंद्रकांत बोर यांच्या वतीनं 500 रुपयाचं कॅश प्राइज अनाऊन्स होत आहे. एंड ऑफ फर्स्ट ओव्हर पहिल्या षटकांती आपण पाहिलं तर एकंदरीत 14 धावा होत्या. दुसऱ्या षटकाची सुरुवात सिंगलला झाली. स्ट्राईक जशी रोटेट झाली तशी पहिली विकेट आली आहे ती क्षेत्ररक्षण करणाऱ्या बजरंग ब्लास्टर्स मानिवली क्रिकेट संघासाठी. गोलंदाज तयार निलेश गोरले. बॅकफुटर आले. थ्रू द कव्हर्स खेळतात. ओटीटी ओव्हर द टॉप. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. कॉन्फिडन्स स्टार्ट अभि मुरबाडेचा चौकार. चौकाराच्या सहाय्यानं धावसंख्या आपण बघत आहोत सध्या गतिमान झाली ती 19 धावा धावफलकावरती. 19 ऑन बोर्ड. मागच्या सामन्यात सर्व विक्रम मोडीत काढले जे बजरंग वडवलीनं जबरदस्त विजय त्याने संपादित केला. मिस टाइम फटका. झेलची संधी. लॉंगॉनला क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. कॉन्फिडेंटली अँड क्लिअर टेकन. दुसरा धक्का आता बसतोय होम साइड ठुनेला. अभि मुरबाडे बॅक टू द पॅव्हिलियन. करते 2 गड्यांच्या मोबदल्यात सुरुवात अभि मुरबाडे यांची जबरदस्त होती. मात्र क्रिकेटचा सी फॉर कन्सिस्टन्सी सातत्यता त्यांच्याकडे पाहायला मिळाली नाही. माघारी ते परत आहेत निलेश गोरलेचं जबरदस्त पुनरागमन. या षटकामध्ये 4 बॉलच्या स्पेलमध्ये 5 धावा त्याने खर्च केलेल्या आहेत. तर महत्वपूर्ण 2 धक्के आतापर्यंत त्याने दिलेत ते बॅटिंग करणाऱ्या ओमसाई ठुनेला. चंदूच्या सोबतीनं डाव सावरण्याकरता उमेश सध्या बॅटिंग करतात स्ट्रायकर रेंजला. बॅकफुटर थांबले. स्क्वेअर ऑफ द विकेट हुक केलाय. क्षेत्ररक्षक जवळपास कोणी उपस्थित नाहीये. पाठमोऱ्या परिस्थितीत 30 या सर्कलचा क्षेत्ररक्षक उपस्थित होता मात्र बॉल वेगाने निघून चालला. बॅकवर्ड स्कोअर लेग सीमारेषेच्या बाहेर. उमेशची देखील उत्कृष्ट सुरुवात. चौकार.
करण धावा संख्या 23, 23 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 2. चारही फलंदाजांनी चौकाराने आपलं इंडिव्हिज्युअल अकाउंट खुलं केलेलं. ही जमेची बाब, हे वैशिष्ट्य आहे आतापर्यंत डावाचं. तिलक, चंदू, अविनाश, उमेश प्रत्येकानं वैयक्तिक खातं बाउंड्रीनं खुलं केलेलं आहे, चौकारानं खुलं केलेलं आहे. मात्र मोठी इनिंग साकारू शकले नाही तिलक, त्याचबरोबर अविनाश, चंदू आणि त्यांच्यासोबत उमेश देतो. धावसंख्या 23. काट करण्याचा प्रयत्न करत होते, ड्रिल करून दाखवता. चेंडूच्या रेषेपासून थोडे दूर आले, बाउन्स मिळाला नाही जो अपेक्षित होता फलंदाज उमेशला. डॉट बॉलला निर्णायक दुसऱ्या षटकाची सांगता. एंड ऑफ सेकंड ओव्हर, 11.50 ची धावगती दाखल करते. 23 धावा. ओम साईड पुणे क्रिकेट संघ पहिल्या डावात फलंदाजी करत असताना. आपण प्रारंभ करणार आहोत. सिद्धार्थ स्पोर्ट्स देवपे आणि त्यांच्या विरोधात जर्मन तोंडले असा सामना यानंतर द्वितीय फेरीचा पहिला असेल. 4 षटकांच्या लढती असतील. 2 षटक कॉमेंट्री बॉक्स एंड कडून तर 2 षटक ब्लॅक स्क्रीन एंड कडून असतील. दोन षटकात 23 बनवल्या गेल्या. शुभम गोलंदाजी करता. निर्णायक तिसरं षटक सध्या सुरू झालंय. बागफुटर आले ऑन साइडला. पॉज अँड एक्झिक्यूट. पुलचा पॉवरफुल फटका चंदूच्या बॅट मधून. चमकदार षटकार. धावसंख्या 29-29. 7 चेंडूत 16 धावेचे इंडिव्हिज्युअल योगदान आपण बघत आहोत देताना या मॅच मध्ये. चंदू जो लेफ्ट हँडर आहे, सलामीवीर आणि खास करून डावखुरात जे फलंदाज म्हटले तर नैसर्गिकरित्या आक्रमक असतात, अग्रेसिव्ह असतात. हुक केला यावेळेला. फाईन लेगला बेदला बॉल डीप फाईन लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने मार्गस्थ होतोय. षटकारा पाठोपाठ येणारा हा चौकार चंदू बांगरच्या बॅट मधून. या 4 धावा. चौकारानं धावा संख्या पुढे पोहोचलेली आपण बघत आहोत. 33 धावा. पहा, पहिलं सत्र जसं संपेल टॉस साठी रिपोर्टिंग करणं गरजेचं राहील. शार्प कॉल आम्ही करत आहोत. सिद्धार्थ स्पोर्ट्स देवपे संघनायक, त्याचबरोबर जर्मन तोंडली संघ संघनायक. फुलरलेन ड्राईव्ह केला समोर. लॉंग ऑनला बॅकअप साठी निलेश गोरले उपस्थित झालेले आहेत. एक सिंगल धाव मिळेल. धावा संख्या सिंगलच्या सहाय्याने पोहोचले पुढे. ते सध्या 34. ड्रिंक्स ट्रॉली बी गेटिंग रेडी. वेळ जास्त घेत आहे निलेश अँड ऑल टीम. लक्ष सुद्धा 12:46 ला पहिला चेंडू पडलाय. फुल लेंथ पाहत होता चेंडू. दिशा दिले क्षेत्रक्षासाठी. चेस 2 फिल्डर पोहोचतायत. लास्ट मोमेंटला रिले फिल्डिंग करण्याचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नात क्षेत्ररक्षकांना यश आलं की अपयश आलं यासाठी आता पंचांच्या अधिकृत इशाऱ्याची वाट आपल्याला पाहावी लागेल. इट इज क्लीन सेव्ह अटेम्प्ट. पंचांचा तो इशारा पोहोचलाय. चांगली रिले फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली. पंचांकडून आता टीव्ही अंपायरची मदत घेण्यात आलेली सिटीज. थोडा साशंक संशय पंचांच्या मनामध्ये देखील निर्माण झालाय. चार आहे सिटीज. चौकार आहे.
चेंडू जेव्हा हातात होता तेव्हा पाय सीमारेषेला स्पर्श झाला होता. अंपायर रमेश लोखंडे सरांच्या वतीने निर्णय आमच्यापर्यंत पोहोचला. रिप्ले आपल्या टेलिव्हिजन स्क्रीन वरती. इट्स अ 4 आणि चौकारांना धावसंख्या पुढे मार्गस्थ होईल ती 38 38 धावा. क्लीन बोल्ड मिडल स्टिक काढले फलंदाज बाद. मागच्या चौकाराचं प्रत्युत्तर शुभमनं दिलंय. मैदान सोडवं लागतं उमेशला. 38 ला तिसरा आदरा. टीम ओमसाईड ठुनेला. दाखल झालेले पाहायला मिळतील. अजूनही एक चेंडू बाकी आहे. इनसाइड आउट थ्रू द कव्हर्स खेळतायत. क्षेत्ररक्षक उपस्थित होते मात्र शेवटच्या क्षणाला ते जज करू शकले नाही. अचूक अंदाज अचूक अनुमान त्यांना लावता आला नाही. त्याच कारणासह बॉल एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या दिशेने मार्ग सुद्धा षटक संपली. 42 धावा ड्रिंक्स टोली मैदानात. घेऊयात एक डीजे वाला ब्रेक. चौदा 14.00 धाब्याची धावगती प्रति 3 षटकांच्या पाठीमागे मेंटेन केली आहे. पावप्ले मध्ये अनिलनं षटकाला सुरुवात केली होती. त्यानं 14 धावा खर्च केल्या. संघनायक निलेश गुरलेचं इकॉनॉमिकल षटक 9 धावा देत असताना महत्वपूर्ण 2 धक्के त्यानं दिले होते. तर तिसरं षटक शुभमला एक सफलता जरूर मिळाली मात्र 19 धावा त्याच्या वतीने खर्च करण्यात आलेले. त्याच कारणासह धावफलक हे सध्या चांगल्या स्थितीमध्ये आपण बघत आहोत. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. सिद्धार्थ स्पोर्ट्स धावपेचे कर्णधार ऑलरेडी उपस्थित झाले. कुंडलीचे कॅप्टन आपणही या. $42 1 बोर्ड लॉस ऑफ 3 विकेट. 42 धावा दाखल करत होती 3 गड्यांच्या मोबदल्यात. नऊ चेंडूत 21 धाव्याचं योगदान सलामीवीर चंदू बांगरचं त्याची सोबत देतोय. आता रोशन ज्यानं नुकताच चौकारानं त्याचं इंडिव्हिज्युअल अकाउंट खुलं केलंय. आणि या डावामध्ये एक वैशिष्ट्य राहिलंय. 5ही फलंदाजांचं खाते चौकारानंच खुलं झालेलं आहे. तिलक त्याचबरोबर चंदू अविनाश उमेश रोशन. मात्र एकमात्र फलंदाज जो विथ द बॅट इम्पॅक्ट सध्या टाकतोय तो स्टार करेला लेफ्ट हँडर बॅटर चंदू बांगर. निलेश गोरले सेकंड स्पेल मध्ये गोलंदाजी करता. चौथ्या षटकाला झालेली सुरुवात हा प्रारंभ आपण सध्या बघत आहोत. बॅकफुटवर आले. हुक करण्याचा प्रयत्न. पाठीमागे फान लेगला झेल सोडलेला आहे. क्षेत्ररक्षक स्वतःवरती थोडे नाखुश नाराज आहेत. फार लवकर पोझिशन मध्ये ते आले होते मात्र चेंडू प्रचंड गतिमान होता वेगवान होता. त्याच कारणासह आपल्या हातामध्ये ते कैद करू शकले नाही. टोटली ग्राउंड आता सायलेंट झालेलं आहे कारण ही विकेट अत्यंत महत्वाची होती निर्णायक होती. ती आली देखील होती मात्र त्या संधीचं सोनं करता आलं नाही. शॉर्ट फानलेगच्या क्षेत्ररक्षकाला डॉट बॉल. धावसंख्या स्थिर 42 धावा. बॅटची मोठी कडा बॉल मागे बॅकवर्ड पॉइंटला ट्रॅव्हल होतो. एक सिंगल मिळेल. सिंगल पेक्षा जास्त काही नसेल. धावसंख्या सिंगलच्या सहाय्याने आपण बघत आहोत सध्या पोहोचली आहे ती 43. 43 धावा सध्या धावफलकावरती. सेकंड स्पेल मध्ये निलेश गोरलेला संघनायकाने इन्व्हाइट केलेला आहे.
पहिल्या सत्रात सध्या क्षेत्ररक्षण करताना आपण बघत आहोत बजरंग ब्लास्टर्स मानिवली क्रिकेट संघाला इन ऍक्शन उमसाय ठुरेज अगेन्स्ट ग्रुप ई मधील हा निर्णायक चौथा सामना. कट करण्याचा प्रयत्न ऑन दी टोस आले होते. चेंडूच्या रेषेपासून स्वतःला दूर करून खेळण्याचा प्रयत्न बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेनं तो फसलेला आपण बघत आहोत. क्षेत्ररक्षक लास्ट मोमेंटला बॅकअप साठी देखील होते तरी देखील प्रयत्न चालवला होता फलंदाजानं, मात्र तो अपयशी राहिला. चेंडू अचानक उसळला हार्डलाईन वरून टेक ऑफ घेत असताना राईट झाला आणि स्ट्रायकर एंडला फलंदाज सरप्राईज झालेला आपण बघत आहोत तो रोशन. स्टेप आउट होऊन खेळतात मिस टाइम फटका. क्षेत्ररक्षक जवळपास कोणी उपस्थित नाहीये. फानेकचा फिल्डर पाठमोऱ्या परिस्थितीत बॅकअप थोडं खराब आलं तोपर्यंत 2 धावा सहजरित्या पूर्ण झालेल्या आपण बघत आहोत. 2च्या सहाय्याने धावसंख्या पोहोचली सध्या 45-45. इकॉनॉमिकल कामगिरी रिटर्न स्पील मध्ये सध्याच्या घडीला आपण बघत आहोत. निलेश गोरले यांच्या वतीनं जुनी 2 चेंडू बाकी आहेत. 11 चेंडू 22 योगदान चेंडूचं तर 3 चेंडू 6चं योगदान रोशन कडून. सुस्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम. नुकताच ज्यांची उपस्थिती या क्रीडा नगरीमध्ये आपल्याला लाभलेले त्या ग्रामपंचायत बोरिवली कानोलच्या सरपंच ताई अर्थातच रेश्माताई बालाशेठ घरत यांचं शुभागमन होत आहे. ताईंचं आणि ताईंच्या समेत उपस्थित ताईंच्या सहकाऱ्यांचं या आंबेडकर चषकाच्या बारदार पर्व निमित्तानं मनस्वी स्वागत. दरम्यानचा कालावधीत आणखीन एक डॉट बॉल धावसंख्या स्थिरावलेली आपण बघत आहोत. शेवटचा बॉल देखील निर्धावाला. रिटर्न स्पेल मध्ये जबरदस्त वापसी, जबरदस्त कमबॅक. मागच्या 3 षटकात जो धावसंख्येचा वेग होता, जो धावसंख्येचा वाढता आलेख होता, तो पूर्णपणे कंट्रोल मध्ये केला. 4 षटकं संपली. 11.25 ची धावगती, 45 धावा दाखल करती. ग्रामपंचायत बोरिवली कानोलच्या सरपंच ताई अर्थातच रेश्माताई बाळाशेठ घरत यांची उपस्थिती आपल्याला आंबेगावकर चषकाच्या निमित्तानं नुकताच या क्रीडा स्पर्धेच्या निमित्तानं लाभली आहे. ताईंचं या आंबेगावकर चषकाच्या निमित्तानं आपल्या आयोजन समितीच्या वतीनं मनपूरक हार्दिक सहस्त्र स्वागत. अंतिम षटकात सनी गोलंदाजी करता पहिला बॉल ऑनसाइडला टर्न केला. मिड विकेटला बॅकअप अवेलेबल झाला. एक सिंगल. सेकंडचा कॉल दबाव फिल्डर वरती टाकला आणि दुसरी धाव आता यशस्वीरित्या पूर्ण करण्यात दोन्ही फलंदाज यशस्वी ठरलेले आहेत. अंतिम षटकात सनीचा वापर करण्यात आलेला आहे गोलंदाजी करणाऱ्या बजरंगी ब्लास्टर्स मानिवली क्रिकेट संघाकडून. धावसंख्या 2च्या सहाय्याने आपण बघत आहोत सध्या सरकली ती 47-47. करण अर्थातच सनी, करण हे त्यांचं मूळ नाव आहे, सनी हे त्यांचं निकनेम आहे. धावा 47-47. फुलटॉस बॉल समोरच्या दिशेने आक्रमण केलंय. अवधचं टायमिंग करता आलं नाही. चंदूला एक सिंगल. पुढे सेकंडचा कॉल थ्रो चुकीच्या एंडला आला. त्याच कारणास्तव दुसरी धाव देखील सहजरित्या पूर्ण करण्यात आलेली आहे. व्हेरी मच कॉन्फिडंट रनिंग बिटवीन द विकेट अँड गुड कॉलिंग ऑल्सो. मागच्या 3 षटकात जो धावसंख्येचा वेग होता कंपॅरेटिव्ह टू दॅट या आता चालू 2 षटकामध्ये तो वेग ती सातत्यता राखता आले नाही चंदू आणि त्याचबरोबर फलंदाज रोशनला. स्विंग अँड मिस. वन मोर ब्युटिफुल डिलिव्हरी.
ऑब्रेकचा चांगला वापर लेफ्टी बॅटर चंदू बागरच्या आगे साधा केला तो गोलंदाज सनी अर्थातच करण धावासंख्या स्थिरवलेली 49 धावा 49 लॉस ऑफ 3 विकेट स्टील 2 टू गो यानंतर टॉस साठी रेडी राहा जनमान तोंडली संघ कर्णधार सिद्धार्थ स्पोर्ट्स देवपे संघ कर्णधार फुल टॉस आणि फुल टॉस वरती आता फुल टॉल वसूल केला तो सलामीवीर लेफ्टी बॅटर चंदू बांगरनं चंदूच्या बॅट मधून येतोय हा दमदार फटका षटकार मुकुंदजी गवाळे आंबेगाव ग्रामस्थ त्याचबरोबर क्रीडा नगरीमध्ये आंबेगावातील सासनगाव परिसरातील जितके ज्येष्ठ ग्रामस्थ उपस्थित असेल त्या सर्वांना विनंती आहे आपण व्यासपीठावरती या अंतिम चेंडूवरती एकंदरीत 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत तिसऱ्या धाब्याचा प्रयत्न या दरम्यानच्या कालावधीत मात्र तो अपयशी झालेला आहे फलंदाज धावचीत झालेले आहेत तिसऱ्या धाब्याच्या प्रयत्नात पहिला डाव आपण बघत आहोत संपुष्टात आलाय संपलाय 51 धावा बनवल्या 57 धावा बनवल्या सिटीज आणि विजयासाठी आता 58 धाब्याचं टार्गेट सेकंड इनिंग मध्ये ठेवलंय ते बजरंगी ब्लास्टर मानवली क्रिकेट संघाचा यानंतर टॉस आपण लगेचच करत आहोत या कॅप्टन दोन्ही टीमचे श्री जयनमान तोंडले त्यांच्या विरोधात सिद्धार्थ स्पोर्ट्स देवपे असा सामना दोन विजेते संघ द्वितीय फेरीमध्ये एकमेकाच्या समोर असतील आणि सामना हा 4 षटकांचा असेल कॉमेंट्री बॉक्स कडून 2 षटक त्यानंतर ब्लॅक स्क्रीन कडून उर्वरित 2 षटक असतील पहिला डाव संपला 57 बनवल्या चंदूचं जबरदस्त योगदान आलं इंडिव्हिज्युअल 28 धावेचं नाणेफेकीचा कौल रेश्माताई बाळाशेठ गरज सरपंच ग्रामपंचायत बोरिवली कानोल आणि ताईंच्या शुभ हस्ते या सामन्याचा नाणेफेकीचा कौल यानंतर आपण संपन्न करत आहोत दोन विजेते संघ एकमेकाच्या अगेन्स्ट असतील इन ऍक्शन द्वितीय फेरीच्या पहिल्या लढतीत सिद्धार्थ स्पोर्ट्स देवपे त्यांच्या विरोधात जयनमान तोंडली रेश्माताई बाळाशेठ विद्यमान सरपंच ग्रामपंचायत बोरिवली कानोल आणि ताईंच्या शुभ हस्ते हा नाणेफेकीचा कौल आपण संपन्न करतोय मी मान्यवरांना विनंती करेल आपण मुख्य व्यासपीठावरती आसनस्थ व्हायचंय सिद्धार्थ स्पोर्ट्स देवपे वन द टॉस अँड इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट नंतर ही टॉस अपडेट पहिल्या डावात 57 बनवले 58चा रनचेस द्वितीय सत्रात धावा कशा पद्धतीने चेस केला जातील कशा पद्धतीने दुसरं सत्र रंगेल समालोचन कशात करूयात बदल ऐकूयात सुनील शेळके सरांना धन्यवाद व्यासपीठावरती उपस्थित आपल्या सन्मान्य महिला भगिनी अर्थातच ग्रामपंचायत बोरिवली कानोलच्या विद्यमान सरपंच ताई रेश्माताई बाळाशेठ गरज यांचा शुभ सन्मान आपण आयोजन समितीच्या वतीने आपल्या एवन जोडीचे शिलेदार दिनेशजी गरज त्याचबरोबर अरुणजी भोईर यांच्या शुभ हस्ते संपन्न करत आहोत अतिथी देवो ही आपली भारतीय संस्कृती आपली भारतीय परंपरा आणि ती परंपरा क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून आपण जोपासत आहोत रेश्माताई बाळाशेठ गरज सरपंच ग्रामपंचायत बोरिवली कानोल आणि ताईंचा शुभ सन्मान या व्यासपीठावरती सध्या संपन्न होतो
ओमसाई ठुणे आणि त्यांच्या विरोधात बजरंग ब्लास्टर्स मानिवली असा हा सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. 58 धावांचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये सेट केलेलं आहे बजरंग ब्लास्टर्स मानिवलीच्या विरोधात ओमसाई ठुणेने. यावेळेस इथे पहिल्या चेंडूवर इम्प्रोवाइज क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न, बॅक ऑफ द विकेट चेंडू जातोय लॉंग स्टॉप रिजन सीमारेषेच्या अगदी समोर. चांगलं क्षेत्ररक्षण चेंडू अडवला आणि त्यानंतर फेकी झाली. याच दरम्यान 2 धावा पूर्ण करत असताना दोन्ही फलंदाजांना आपण इथे बघत आहात. शुभम आणि तेजस्वी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली आपण बघत आहात. वेलकम मुकुंद, सहर्ष स्वागत. आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतील हा सगळ्यात शेवटचा सामना आपण बघतो. पहिली फेरी म्हटली की 5 षटकांचे सामने आपल्याला खरं तर पाहायला मिळतात. दुसऱ्या फेरीत 4 षटकांचे सामने आपण खेळवणार आहोत आणि जे जे संघ क्वालिफाय झालेले पुढे सरकले त्या सगळ्यांना विनंती, दिलेल्या वेळेमध्ये तुम्हाला उपस्थित राहायचं आहे. उजव्या एष्टीच्या बाहेर गेले त्यानंतर पॉसिबल हिट करण्याचा प्रयत्न केला. अधिकची ताकद झोकायची होती फलंदाजाला या फटक्यामध्ये, त्याचमुळे टायमिंग तिथे व्यवस्थितरित्या जुळवता आलं नाही फलंदाजाला. जेव्हा जेव्हा तुम्ही अधिकची ताकद वापरता तेव्हा तुमचं टायमिंग उकत असतं आणि तेच झालं होतं मैदानाच्या आतमध्ये. आपण बघितलं अविनाशच्या वतीने हे षटक हाताळलं जात आहे. स्विच करण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये फलंदाज करतोय, जोरदार शॉट. पंच स्थिर आहेत, पंचांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न इथे केला गेला. उजव्या हाताचे फलंदाज शुभम आहेत, परंतु ज्या पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये खेळण्याचा त्याने प्रयत्न केला, एखाद्या डावखुऱ्या हाताचा स्टान्स, एखाद्या डावखुऱ्या हाताच्या फलंदाजाच्या सारखा स्टान्स मैदानाच्या आतमध्ये ते तिकडे ऍक्वायर करत असताना, गेन करत असताना खेळत होते. अयशस्वी प्रयत्न झाला. 58 धावा बनवायच्या आहेत या सामन्यामध्ये जिंकण्यासाठी बजरंग ब्लास्टर्स मानिवली या संघाला. डावी एष्टी सोडून जाणारा चेंडू दरम्यान आपल्याला पाहायला मिळतो. पंच दोन्ही हात फैलावतायत. यावेळेस हा चेंडू वाईड असेल का क्रिकेट दाखवलेलं आहे आजच्या दिवसामध्ये सगळ्या संघांच्या खेळाडूने. विशेषतः आजच्या दिवसातील 2 सामन्यांमध्ये 3 हाफ सेंचुरी आपण पाहिलेले आहेत. त्यामुळे मसा परिसर क्रिकेट असोसिएशनशी संलग्न असणाऱ्या या स्पर्धांमध्ये फलंदाजी आता तगडी बनत चाललेली आहे. आपांपूल क्षेत्ररक्षक एकही उपस्थित नाही. एक टप्पा घेत असताना चेंडू सीमारेषेच्या पलीकडे गोल, चौकार. सात धावा धावपलकोर जोडल्या गेलेल्या खरं तर आपण बघत आहात. विथ दी चेंज अँगल गोलंदाज अविनाश मुरबाडे गोलंदाजीसाठी तयार होत असलेला आपण बघू. राईट आर्म राऊंड द विकेटने इथे गोलंदाजी करतील. अधिकचा वेळ खर्च करू नका, आजचा दिवस अत्यंत महत्वाचा आहे. शेवटचा दिवस या स्पर्धेतील आपण बघतो. शुभम साठी इथे आणखी एक फुल लेनचा चेंडू आहे. अपीलचा जर विचार केला तर उत्साह अत्यंत चांगला पाहायला मिळतो. या पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये अपील रेस करतायत हे सगळे संघ सहकारी आणि फलंदाजावर सुद्धा दबाव तंत्र टाकण्याचा प्रयत्न इथे केला जातोय. या जर षटकाचा आपण विचार केला तर या षटकामध्ये 3 चेंडू निर्धावले होते. एका चेंडूवर वाईटच्या रूपाने एक धाव मिळाली. एक दुहेरी, एक चौकार आतापर्यंत आपण बघितलेला आहे. एकूण धावा 7 खर्च झालेले आहेत गोलंदाज अविनाश या षटकामध्ये. शेवट कसा करतील अविनाश या षटकाचा हे सुद्धा आपल्याला पाहावं लागेल. यावेळेस इथे काय घडलेलं आहे, स्विच केलं होतं स्वतःला, पुन्हा एकदा स्टान्स बदलला होता. हा फलंदाज दोन्ही बाजूने चांगला खेळतो. उजव्या हाताचा फलंदाज म्हणून सुद्धा चांगले फटके त्या फलंदाजाकडे आणि स्विच करत असताना डावखुऱ्या हाताचा फलंदाज लाजवेल या पद्धतीचा पुलचा फटका इथे दाखवला आणि हा चौकार मिळवला.
11 धावांवर पहिलं षटक इथे समाप्त झालेलं आपण पाहिलेलं आहे. बनवायचे 58, 4 षटकांचा खेळ यानंतर संपलेला विशेष असलेला आपण बघू शकू. 11 बनल्यात म्हणजे आणखी 47 धावा बनवाव्या लागतील सामना जिंकण्यासाठी. इथून पुढे 4 षटकामध्ये 4 मध्ये 47 बनवायचे आहेत. त्याचा अर्थ जवळजवळ 11 11.5 धावा प्रत्येक षटकामध्ये इथे जमाव्या लागतील सामना जिंकण्यासाठी. ते म्हणजेच बजरंग ब्लास्टर्स मानिवली या संघाला. सामन्याचा रिदम लॉस करू नका. दुसरं षटक लगेचच मैदानाच्या आतमध्ये इथे सुरू करा. दुसऱ्या षटकासाठी पाहायचं कोणत्या गोलंदाजाची नियुक्ती इथे पुणे या संघाच्या वतीने केली जाते. मला असं वाटतं रोशन येत आहेत गोलंदाजीसाठी. स्ट्रायकिंग एला बॅटरचा जर आपण विचार केला तर स्ट्रायकिंग एला यावेळेस आहे तेजस. फलंदाज शुभम चांगले खेळत आहेत. 2 चौकार 1 दुहेरी च्या मदतीने 10 धावांवर मैदानाच्या आतमध्ये फलंदाज शुभम खेळतोय. रोशनचं व्यक्तिगत पहिलं आणि सांघिक दुसरं षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू होत आहे. राईट आर्म और द विकेटने पुढे आले. त्यानंतर स्क्वेअर ऑफ द विकेट कट करण्याचा प्रयत्न, मोठा फटका खेळायचा होता. अजिंक्यची ताकद करतर फलंदाज तिकडे वापरत असलेले आपण बघत होतो. उजवेष्टी सोडून जाणारा चेंडू पंचांच्या वतीने वाईट घोषित केला गेला आणि इथे अतिरिक्त 1 धाव मिळालेली आहे. 12 रन्स ऑन द बोर्ड. दिस इज द सेकंड ओव्हर. रोशन वन्स अगेन getting ready. Here he goes. What a good shot. Played on the right. Picked the gap. Vacant area. 4 runs. रोशनचं दुसरं षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू असलेलं खरं तर आपण बघत आहोत. 16 धावांपर्यंत गेलेला डाव आपल्याला पाहायला मिळतो. रोशन पुन्हा एकदा तयार असेल. तेजसच्या बॅटमधून चांगला फटका आपण बघितला होता. कव्हरच्या दिशेने ऑन द राईज कव्हर ड्राईव्हचा फटका ते खेळले होते. बॅकफुटला गेले, समोरच्या दिशेने फोर्स करतायत. डीप मध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित आहे तिलक. फक्त आणि फक्त 1 धाव दरम्यान इकडे उपलब्ध आहे की जी या धावफलकावर नोंदवली जाईल. ही जी पूर्ण केली गेलेली आहे दोन्ही फलंदाजांच्या वतीने. बजरंग ब्लास्टर्स मानिवलीचा विचार केला तर निलेश कडव सारखे चांगले फलंदाज त्यांच्याकडे आणखी उपस्थित आहेत डगआउट मध्ये. डगआउट साठी सूचना आहे की डगआउट मध्ये फक्त आणि फक्त 9 खेळाडू असतील. इतर जर कोणी समर्थक तिकडे आढळले या आयोजकांना तर पेनल्टी घोषित केली जाईल. उजव्या फार बाहेर गेले होते, शपल क्रॉस झाले होते. त्यानंतर डीप स्क्वेअर लेग रिजन कडे ऑन साइडला फटका खेळत आहेत. अलॉंग दी कार्पेट चेंडू निघून गेला. क्षेत्ररक्षकाने आडून फेकी केली. 1 धाव इकडेही मिळालेली खरं तर आपण बघतो. हळुवारपणे डाव पुढे चाललेला आहे. एकेरी दुहेरी धावांवर अवलंबून असताना डाव पुढे नेला जात आहे. पहिल्या षटकामध्ये 11 धावा मिळालेल्या आहेत. प्रत्येक षटकाची हीच परिस्थिती आहे. म्हणजे प्रत्येक षटकात 11-12 11-12 या पद्धतीने पुढे जावं लागेल सामना जर जिंकायचा असेल बजरंग ब्लास्टर्स या संघाला. दुसऱ्या षटकाची सुरुवात रोशनची वाईड बॉल आणि चौकाराने झाली होती. त्यानंतर कमबॅक केलेलं आहे की ज्याला आपण छोटेखानी कमबॅक असं म्हणतो. आतापर्यंत या षटकामध्ये 8 धावा खर्च करतोय गोलंदाज रोशन. 4 चेंडू त्याने फेकलेले आहेत. कमी गतीने इथे खरं तर चेंडू फेकलेला आहे. फटका फसला. दोन्ही बाजूने खेळण्याचा प्रयत्न फलंदाज शुभम सातत्याने करत होते आणि इथे पुन्हा एकदा स्विचचा फटका समोरच्या दिशेने खेळत असताना फलंदाजाचा तो फसलेला आपण पाहिला. फलंदाज बजरंग ब्लास्टर्स मानिवलीचा शुभम बाद. क्रमांक 3 साठी फलंदाज साहिल मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असलेले आपण बघू शकू. शुभम बाजलेत. व्यक्तिगत कॉन्ट्रीब्युशनचा त्याचा जर विचार केला तर 11 धावांची चांगली सुरुवात त्याने मिळवून दिली. डीप होणारा पुलटा समोरच्या दिशेने यावेळेस अत्यंत चांगला फटका. 1 टप्पा घेत असताना चेंडू अगदी बाणाप्रमाणे सरळ. स्ट्रेट हिट, ग्रेट हिट, आउट ऑफ द बाउंड्री लाईन. 4 रन्स.
2 षटकं संपली, एकूण धावा धावपलकर आपण पाहिलं तर ते आहे 23 आणि या अगोदर फलंदाज शुभम बाद झाले होते, एकूण बनवायचे 58, त्यामुळे 18 चेंडू आणि 35 धावा असं समीकरण आपल्या ऑनस्क्रीन आपण बघू शकतो. 18 मध्ये बनवायचे 35, याचमुळे जर रिक्वायर्ड रन रेटचा विचार केला तर जवळजवळ 12 धावा प्रत्येक षटकामध्ये इकडे बनवाव्या लागतील सामना जिंकण्यासाठी फलंदाजी करणाऱ्या बजरंग ब्लास्टर्स मानिवलीला. या अगोदरच्या सामन्यांचा जर आपण विचार केला तर या अगोदरचे सामने हायलाइट मोडवर खेळले गेले होते. 3 इनिंग आपण अशा बघितल्या. पहिली इनिंग आपण भुवन संघाची बघितली होती जिकडे 89 बनल्या, जिकडे अक्षय भोईरचं अर्धशतक आलं. दुसरी इनिंग आपण बघितली जिकडे त्याचं प्रत्युत्तर देत असताना सूरज भोईरचं अर्धशतक आलं, त्याने 90 धावा बनवल्या. अधिकचा वेळ खर्च केला जातोय आणि त्यामुळे ही वॉर्निंग आता पंचांच्या वतीने, तिसऱ्या पंचांच्या वतीने होम साइड ठुणेला देण्यात आलेली आहे. याच पद्धतीने अधिक वेळ जर तुम्ही घेतला तर शेवटच्या षटकामध्ये एक अतिरिक्त खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये प्लेस करावा लागेल. सगळेजण क्षेत्ररक्षण लावतायत त्यामुळे अधिकचा वेळ होतो. कोणाला तरी एकाला अपॉइंट करा क्षेत्ररक्षण लावायला. यावेळेस आपण बघतो बॅकफुटला असताना स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न, चांगलं क्षेत्ररक्षक जवळ घेतले, म्हणजे अगदी सिल्ली मिड ऑफच्या जवळ क्षेत्ररक्षक उपस्थित असलेले आपण बघत आहात आणि एक धाव याचमुळे इकडे मिळते. चांगला फटका फलंदाजाच्या बॅटमधून आपण बघितला होता. धावफलक हळवारपणे पुढे जातं आणि एकूण धावांचा जर विचार केला तर 24 धावा धावपलकर आतापर्यंत जोडल्या गेलेल्या आहेत. तेजस आणि साहिल ही जोडी मैदानाच्या आतमध्ये उपस्थित आहे. तिलकच्या विरोधात मोठा फटका खेळणं हे खूप कठीण काम आहे, कारण अँगल देत असताना गोलंदाजी टिळक गेली अनेक वर्षापासून करत असलेला आपण ठुणेच्या वतीने बघत आहोत. थोडा वाईड रनअप आहे, वाईड इन द सेन्स की पंचांपासून फार दूरवर जात असताना इथे रणवेग अप्रोच आपल्याला पाहायला मिळतो, रनअप पाहायला मिळतो. जवळजवळ मिड ऑफचे क्षेत्ररक्षक जिकडे उभे आहेत त्यांच्या जवळून रनअप घेतात, फार क्रॉस जातात आणि त्यानंतर मग फलंदाजाच्या समोर जात असताना चेंडू हाताळतात, त्यामुळे फलंदाजाच्या समोर काय अडचणी निर्माण होतात. इथे काय घडलंय यावेळेस आपण बघितलं, क्षेत्ररक्षकाच्या हाताला चटका मिळाला आणि 4 धावांचा झटका मिळतो गोलंदाजी करणाऱ्या संघाला, अर्थात ओम साई ठुणेला. बॅटर तेजसच्या बॅटमध्ये सोपा कॉल होता पंचांसाठी, त्याने वाईड घोषित केला. इथे बॅकअप चांगलं मिळालं. शॉर्ट लेगला, लेग स्लिप मध्ये जे क्षेत्ररक्षक होते चेंडू पर्यंत पोहोचले. पायांमध्ये चेंडू होता, तिथूनच त्याला उचललेला आहे. लॉफ्टेड फ्लिकचा फटका, मनगटाची चांगली ताकद वापरली, रिशचा चांगला वापर करत असताना फलंदाजाने हा फटका खेळला आणि याच बरोबर चौकारानंतर आणखी एक षटकार मिळवला. थर्टी 38 रन्स ऑन दी बोर्ड. 38 धावा धावपलकर, एक गडी आतापर्यंत बाद झालेला आपण बघितला. तिलकचं मैदानाच्या आतमध्ये हे षटक आपण बघतो. व्यक्तिगतरित्या हे पहिलं षटक आहे, परंतु सांघिक तिसरं षटक मैदानाच्या आतमध्ये आपण बघत होतो. आणि एकूण धावा आतापर्यंत आपण बघितलं तर त्या आहेत 38, अर्थात 38. अधिकचा वेळ खर्च केला जातो. फलंदाज आपणही या गोष्टीकडे लक्ष द्या. मला असं वाटतं ज्या पद्धतीने वेळखाऊपणा मैदानाच्या आतमध्ये केला जातोय
आयोजक कमिटीला विनंती असेल, शेवटचा सामना एका षटकाचा खेळायला लागला तरी हरकत नाही. पुढ्यात ठेवलेला चेंडू पंचांकडे जोरदार दाद मागितली जाते. पंच मात्र स्थिर आहेत. मला असं वाटतं बॅटची कडा लागली असावी. आतली कडा होती, टो एंडला चेंडू जाऊन आदळला होता आणि याचमुळे पंच स्थिर असलेले आपण बघितले. इथे एक धाव ही पूर्ण झाली. एकेरी दुहेरी धावा महत्वाच्या असतील. ज्यावेळेस 58 धावांचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये तुम्ही चेस डाऊन करत असता. एकूण धावा आतापर्यंत आपण बघितल्या तर त्या आहेत 39 अर्थात 39. समोरच्या दिशेने खेळले क्षेत्ररक्षक उपस्थित. घरपोच सेवा मिळाली क्षेत्ररक्षकाला. चांगला जेल द्रुत गतीने चेंडू त्याच्याकडे आला होता, परंतु क्षेत्ररक्षक इथे आपण बघितला उपस्थित होते उमेश, आणि उमेश म्हटलं की सुरक्षित हातांची जोडी, आणि या हातामध्ये चेंडू त्याने कैद केला. याचबरोबर फलंदाज इथे झेलबाद झाले. बारा चेंडू आणि 19 धावा हे समीकरण उरलेलं आहे. चौथं षटक मैदानाच्या आतमध्ये फेकण्यासाठी गोलंदाज तयार होत असलेला आपण बघू शकू पाहायचंय. खेळाडू कक्षासाठी शेवटची वॉर्निंग इथे आयोजकांच्या वतीने दिली जाते. खेळाडू कक्षामध्ये एकही पाठीराखा जर आढळला तर 2 धावांची पेनल्टी लगेच तिथल्या तिथे दिली जाईल. या गोष्टीकडे लक्ष असू द्यायचं आहे. निलेश गोरले अँड टीम मानिवली. आमच्या समालोचन कक्षाच्या अगदी समोर जिकडे एंट्री गेट आहे, जिकडे प्रवेश आहे, प्रवेश मिळतो, प्रवेशद्वार खरं तर नाही परंतु तिकडनं मैदानाच्या आतमध्ये प्रवेश दिला जातो, तिकडे जी एर्टिगा गाडी उभी आहे 9435 क्रमांकाची, त्या गाडी मालकाला विनंती असेल ती गाडी जरा तिथने बाजूला घ्या, कारण आयोजकांची गाडी मैदानाच्या आतमध्ये आणायची आहे ज्यामध्ये दुपारचं जेवण आहे, त्यामुळे ते फार महत्वाचं आहे. मैदानाच्या आतमध्ये असाच एक महत्वाचा फटका फलंदाज खेळून दाखवतोय. बैठक फटका समोरच्या दिशेने खेळला गेलेला फलंदाजाच्या वतीने आपण पाहिला. तेजसने तेजोमय फलंदाजी इथे दाखवलेली आहे. आणखी एक प्रकाशमान षटकार. अकरा चेंडू आणि 13 धाबा असं समीकरण आता सोपं बनत चाललेले फलंदाजी करणाऱ्या संघासाठी अर्थात मानिवली संघासाठी क्रमांक 4 चं षटक मैदानाच्या आतमध्ये राजच्या वतीने सुरू केलेलं आहे. परंतु राजवर प्रचंड आक्रमण चढवण्याचा मानस इथे आपल्याला पाहायला मिळतो, कारण पहिल्या चेंडूवर षटकार मिळवलेले फलंदाज तेजसने रोशन सेकंड स्पेल मध्ये रोशन वळण खूप मिळालं, परंतु आता ते घातक ठरणार आहे. गोलंदाजी करणाऱ्या संघाच्या विरोधात जाणार आहे आणि याचमुळे खरं तर हा वाईड +4 अर्थात 5 फॉर
धावपलकोरी याचबरोबर जोडल्या गेल्या. 58 बनवायचे आहेत. 7 धावांची गरज असेल सामना जिंकण्यासाठी. इथून पुढे फलंदाजी करणाऱ्या संघाला अर्थात बजरंग ब्लास्टर्स मानिवली या संघाला. पायांमध्ये ठेवलेला चेंडू कही पे निगाहे कही पे निशाणा. पंचांचं बोट आबाळाकडे. चेंडू सरळ जाऊन इथे पायांवर आदळला आणि याचमुळे फलंदाज निलेश गोरले याचा खेळ संपला. बॅटर निलेश बाद. निलेश गोरले आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असलेला आपण बघू शकू. करण जात आहेत. या अगोदर शुभमची फलंदाजी फार चर्चेत राहिली होती. खरं तर शुभम ज्या पद्धतीने दोन्ही बाजूने खेळत होता, दोन्ही बाजूने इन द सेन्स की दोन्ही पद्धतीच्या स्टान्सने खेळत होता. डावखुरी हाताचा फलंदाजाला लाजवेल अशा पद्धतीचे फटके त्याने डाव्या हातामध्ये दाखवले होते. त्याचबरोबर उजव्या हाताच्या फलंदाजाला लाजवेल अशा पद्धतीचे फटके त्याने तिकडेही दाखवले होते उजव्या हाताचा फलंदाज म्हणून. परंतु ज्यावेळेस मैदानाच्या आतमध्ये गेला गार्ड घेताना, उजव्या हाताचा बॅटर आहे त्या पद्धतीने त्याने गार्ड घेतला होता. दोन्ही बाजूने खेळता येणं, दोन्ही स्टान्सने खेळता येणं फार कठीण काम आहे, परंतु शुभमने ते केलं होतं. नवीन फलंदाज क्रमांक 5 साठी करण दाखल झालेले आहेत. सरळ जाऊन चेंडू यष्ट्यांवर आदळतोय. करणची डिफेन्स सिस्टम उद्ध्वस्त करत असताना चेंडूने त्याचा अंतिम साध्य साधलेला आहे आणि याचबरोबर आणखी एक फलंदाज बाद. फेकलं जात आहे. धावफलकाकडे नजर दिली तर धावफलक 51 वर जाऊन पोहोचलेला आहे आणि पाहायचंय विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावर गोलंदाज येऊन थांबलेला आपल्याला पाहायला मिळेल. या स्पर्धेमध्ये एक विकेट हॅट्रिक या अगोदर संपन्न झालेली आपण पाहिली होती. तोंडली संघाच्या कुणाल भोईरने कालच्या दिवसामध्ये विकेट हॅट्रिक नोंदवली होती. त्यामुळे मला असं वाटतं तुषार होते. हा चेंडू वाईड आहे. तुषार भोईर तोंडलीचे ज्यांच्या वतीने विकेट हॅट्रिक नोंदवली गेली होती आणि ती संधी होती इकडे या गोलंदाजासाठी. त्या लिस्ट मध्ये त्यांचंही नाव कदाचित तिकडे आलं असतं, परंतु चेंडू वाईड फेकला गेला. एक अतिरिक्त धाव मिळाली. 52 पर्यंत डाव गेला. 6 धावांची गरज. आणखी एकदा चेंडू मला असं वाटतं पायांवर आदळलाय. या षटकामध्ये छोटेखानी कमबॅक देण्याचा प्रयत्न गोलंदाज रोशनने अत्यंत चांगल्या पद्धतीने प्रामाणिकपणे केलेला आहे. आणखी एकदा चेंडू पायांवर आदळला, परंतु लेग बॅकच्या रूपाने एक धाव इकडे मिळाली आणि धावफलक याचमुळे पुढे गेलं. 53 धावा धावफलकावर. बनवायचे धावा 58. त्यामुळे एक षटकार आला तर सामना संपू शकतो. 1 बिग हिट अवे फ्रॉम दी विक्ट्री. यावेळेस ड्राईव्हचा फटका दरम्यान आपल्याला पाहायला मिळतो मसा परिसरातील एक अत्यंत दमदार व्यक्तिमत्व, समाजकारण त्याचबरोबर राजकारण यांची चांगली सांगड ज्यांच्या वतीने घातली गेलेली ते कमलाकर अप्पा भोईर यांचे सुपुत्र गणराज मेडिकल स्टोअर्सचे प्रोप्रायटर सिद्धेशजी भोईर यांचंही आगमन झालेल्या आपल्या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. 6 चेंडू आणि 4 धावा असं समीकरण यानंतर उरलेलं आपण बघू शकू. शेवटचं षटक फेकण्यासाठी गोलंदाज इथे नेमला जात आहे. ज्या पद्धतीच्या हालचाली मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. मला असं वाटतं नाव प्रथमेश आहे, परंतु शेवटी त्याला इथे गोलंदाजी दिली गेलेली आहे कर्णधाराच्या वतीने. डेथ ओव्हर स्पेशलिस्ट कदाचित प्रथमेश असावेत. 6 मध्ये 4 डिफेंड झालेले आहेत का टेनिस क्रिकेट विश्वामध्ये? तर हो झालेले आहेत. 6 मध्ये 1 सुद्धा डिफेंड झाली होती. त्यासाठी तुम्हाला मग दुर्दम्य इच्छाशक्ती दाखवावी लागते. एनॉर्मस कंट्रोल ज्याला म्हटलं जातं, प्रचंड नियंत्रण मैदानाच्या आतमध्ये दाखवावं लागतं. पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी गोलंदाजाला करता येतील का? 4 धावा हवेत. ड्राईव्ह करतायत. 2 क्षेत्ररक्षकांना भेदत असताना चेंडू सीमा पार.
क्षेत्ररक्षकाने अतिरिक्त घाई दाखवली, त्याला चेंडू अडवता आला नाही, याचमुळे चेंडूने सीमारेषा भेदली आणि आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतील चौथा सामना जिंकण्यामध्ये इथे यश मिळाले आहे, ते म्हणजे बजरंग ब्लास्टर्स मानिवलीला जिंकलेल्या संघाचं हार्दिक अभिनंदन. मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन बॉयज, बजरंग ब्लास्टर्स मानिवली. हार्ड लक, टफ लक ओम साई ठुणे, हार्ड लक अविनाश, हार्ड लक तिलक, चंदू, उमेश, रोशन अँड ऑल टीम या स्पर्धेमध्ये सहभागी झालात. चांगलं क्रिकेट, शिस्तबद्ध क्रिकेट तुम्ही खेळलात, त्याबद्दल तुमचंही आयोजकांच्या वतीने कौतुक. चंदूने 34 बनवल्या होत्या ठुणेच्या वतीने, 8 उमेशच्या, रोशनच्या 6 आणि टिलकच्या 4, त्याचमुळे 57